स्ट्रीट फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे गटारी स्पेशल बांगडा फ्राय. इथे मी बांगडे घेतलेत, स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ 10 मिनिटासाठी लावून ठेवले. त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया. सुकं खोबरं आहे, केवढा मोठा लसूण आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे, घरगुती लाल तिखट आहे, गरम मसाला आहे घरगुती, त्याच्यानंतर धने. हे साहित्य आपल्याला भाजून मिक्सरमध्ये पाणी थोडंसं घालून वाटून घ्यायचं आहे, का तर याला चोळता येणार. आपण बांगडा फ्राय करतो. तुम्ही बघू शकता इथे मी धने खोबरं भाजून घेतलं आहे. आता आपण हे कोथिंबीर, धने, अद्रक, लसूण, धने आणि खोबरं हे वाटून घ्यायचं. लाल तिखट वगैरे ते आपण वरतून घालणार आहोत. इथं जे आपण मिश्रण वाटण घेतलं होतं, म्हणजे वाटण करायला जे घेतलं होतं, धने, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि लाल तिखट, गरम मसाला, हे सगळं आपण एकत्र वाटण करून घेतलं याचं. आता आपण हे माशांना चोळणार आहोत. तुम्ही बघू शकता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यात मी वरनं 2 मासे भरलेत, 2 बांगडे भरून घेतलेत. साधारण अशा पद्धतीने भरायचं आहे. हेच आहे ते मध्ये थोड्याशा फाळींमध्ये भरायचं. त्याच्यानंतर वरून याला कोटिंग आला पाहिजे किंवा असे चिटकवायचं आणि अशा पद्धतीने ते लोळवून भरायचं. अशा पद्धतीने बाकीचे करून घेते मी. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवलंय. आता आपण मासे तळून घेऊया. साधारण हे अशा पद्धतीने लावलेत. मीडियम गॅसवर हे एक साईडने 7 मिनटं होऊ द्या. नंतर पलटावायचे दोघी एक साईडने 7 मिनटं मीडियम गॅसवर. तुम्ही बघू शकता इथे आपला गटारी स्पेशल बांगडा फ्राय तयार आहे. कांदा आहे, निंबू आहे, काकडी आहे सोबत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.